नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम-पी-एस-सी जी-के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण जानेवारी 2026 मध्ये ज्या काही चालू घडामोडी घडल्या असतील त्याच्यावरचे आपण प्रश्न आणि उत्तरे स्वरूपात प्रश्न बघणार आहोत. आज आपण एकूण 30 प्रश्न बघूया जे की तुम्हाला एम-पी-एस-सी मार्फत ज्या काही ग्रुप सी, ग्रुप बी ज्या काही एक्झाम होतील त्याला तुम्हाला उपयुक्त पडणार आहे. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, राष्ट्रीय मतदार दिवस नॅशनल वोटर्स डेची 2026 ची थीम कोणती होती? ऑप्शन ए आहे एम्पॉवरिंग डेमोक्रेसी थ्रू यूथ, माय वोट माय फ्युचर, माझा भारत माझे मत, स्ट्रॉंग डेमोक्रेसी स्ट्रॉंग नेशन. योग्य उत्तर आहे माझा भारत माझे मत. दरवर्षी आपण 25 जानेवारी रोजी हा दिवस साजरा करतो. तर या वर्षीची थीम होती माझा भारत माझे मत. तर ही थीम मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी निश्चित करण्यात आली होती. तर लक्षात ठेवा, राष्ट्रीय मतदार दिवसाची थीम माझा भारत माझे मत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणता दिवस सर्वांसाठी आणि ग्रहासाठी स्वच्छ ऊर्जा या थीमवर साजरा करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे जागतिक स्वच्छ ऊर्जा दिवस. हा दिवस दरवर्षी 26 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो आणि या वर्षाची थीम होती लोकांसाठी आणि ग्रहासाठी स्वच्छ ऊर्जा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राष्ट्रीय तपास संस्था NIA चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे राकेश अग्रवाल. जानेवारी 2026 मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. ह्या ज्या काही नियुक्ती होतात त्यावर एखादा प्रश्न असतोच, तो तुम्ही ते करून ठेवा. याचं योग्य उत्तर आहे राकेश अग्रवाल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते घोषित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे सुरत. सुरत हे भारतातील पहिले असे शहर आहे की जिथे झोपडपट्टीमुक्त शहर म्हणून ते घोषित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील पहिले पूर्ण कागदविरहित जिल्हा न्यायालय कुठे सुरू करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ. केरळ येथे भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय जे आहे ते सुरू करण्यात आले आहे. केरळमधलेच असे जे काही नवनवीन प्रयोग आहेत ते सुरुवातीला केरळमध्ये होतात. सो केरळ हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2026 चा ग्लोबल लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? ग्लोबल लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड. या वर्षीचा ग्लोबल लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड जो आहे तो नोवाक जोकोविच यांना प्रदान करण्यात आला आहे. तो योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नोवाक जोकोविच. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले पूर्ण कागदविरहित जिल्हा न्यायालय कोणत्या? रिपीट झाला हा प्रश्न आपला. तो योग्य उत्तर आपण बघितलंच होतं, पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय. यामुळे न्यायालयीन कामकाजात ई-फायलिंग, डिजिटल दस्तऐवज आणि ऑनलाईन व्यवस्थापनाला चालना मिळणार आहे. ई-कोर्ट्स प्रकल्प हा भारत सरकारच्या न्याय व्यवस्था आणि आधुनिकीकरणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय केरळ. याच्यामध्ये आपल्याला कधी कधी पेपरलेस कोर्ट, ई कोर्ट्स, व्हर्च्युअल कोर्ट्स असे शब्दप्रयोग वापरून आपल्याला प्रश्न विचारले जातात. सो तेव्हा कन्फ्यूज न होता पाठच करून ठेवा कशाला काय म्हणतात ते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले मेनोपॉज क्लिनिक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? भारतातील पहिले मेनोपॉज क्लिनिक ऑप्शन बी महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे. तर यानुसार रजोनिवृत्तीच्या काळातील महिलांना विशेष आरोग्य सेवा देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याने हे मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले, जे की महाराष्ट्र राज्याने प्रथमतः सुरू केले आहे. सो योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील पहिले AI आधारित सक्षम विद्यापीठ पायलट प्रकल्प कोणत्या विद्यापीठात सुरू करण्यात आला? सध्या AI वर आधारित एखादा प्रश्न असतोच, तो
AI आधारित विद्यापीठ पायलट प्रकल्प कोणत्या विद्यापीठात सुरू करण्यात आला आहे? ऑप्शन सी, चौधरी चरण सिंग विद्यापीठ. AI सक्षम विद्यापीठाचा पायलट प्रकल्प जो आहे तो चौधरी शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि आपल्याला AI वर बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. तर AI प्रयोग म्हणून चौधरी चरण सिंग विद्यापीठाने तो सुरू केला आहे. ASC अर्जुन नावाचा पहिला ह्युमनॉइड रोबोट भारतीय रेल्वेने कोणत्या स्थानकावर तैनात केला आहे? कोणत्या नावाचा? ASC अर्जुन. आपल्याला कधी कधी ASC अर्जुन हे काय आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते पहिला ह्युमनॉइड रोबोट आहे जो भारतीय रेल्वेने सुरू केला आहे. तर तो कोणत्या स्थानकावर तैनात केला असा प्रश्न आहे. आपलं योग्य उत्तर आहे बी, विशाखापट्टणम या स्थानकावर जो आहे तो तैनात केलेला आहे आणि त्याचे उद्दिष्ट म्हणजे प्रवाशांना माहिती व सहाय्य पुरवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. ASC अर्जुन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली LNG डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी डेमू ट्रेन कोठून सुरू करण्यात आली? LNG डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी डेमू ट्रेन. तर योग्य उत्तर आहे साबरमती. साबरमती गुजरात येथून LNG डिझेल डेमो ट्रेन सुरू करण्यात आली आहे. स्वच्छ इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. स्वच्छ इंधन आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे याच्यासाठी LNG. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2026 मध्ये सर्वाधिक पद्म पुरस्कार कोणत्या राज्यातील व्यक्तींना मिळाले आहे? तो आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे काही व्यक्ती आहे 15 व्यक्ती त्यांना सर्वाधिक पद्म पुरस्कार मिळालेले आहे. एक टोटल 131 पुरस्कार मिळाले होते, त्याच्यापैकी 15 महाराष्ट्राला मिळालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी ऑपरेशन मेघाबारू कोणत्या उद्देशाशी संबंधित आहे? ऑपरेशन मेघाबारू झारखंडमधील नक्षलविरोधी कारवाईशी संबंधित आहे. ऑप्शन सी. ऑपरेशन मेघावर हे कारवाई सुरक्षा दलाने नक्षलवाद निर्मूलनासाठी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऑपरेशन स्वदेश कोणत्या घटनेशी संबंधित आहे? ऑपरेशन स्वदेश हे ऑप्शन ए आहे योग्य उत्तर. परदेशातून भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यासाठी जे आहे ते ऑपरेशन स्वदेश सुरू करण्यात आले. कुठले? भारतीयातून. इराणमधील जे भारतीय नागरिकांना परत आणण्यात आलेला आहे ते ऑपरेशन स्वदेश मार्फत करण्यात आलेलं आहे. भारत सरकार वेळोवेळी संकटग्रस्त देशांतून भारतीयांची सुटका करण्यासाठी अशा वेगवेगळ्या मोहिमा राबवत असतात. सो आपल्याला कधी कधी या ऑपरेशन्सवर योग्य जोड्या जुळवा किंवा यापैकी कोणतं ऑप्शन चुकीचं आहे याच्या मार्फत प्रश्न विचारले जाऊ शकतात. तो असे ऑपरेशन्स पाठ करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई मॅरेथॉन 2026 चे ब्रँड अँबॅसेडर कोण होते? ऑप्शन सी, आंद्रे डी ग्रास. हे जे आहे ते मुंबई मॅरेथॉन 2026 चे ब्रँड अँबॅसेडर आहे आणि असे प्रश्न जे आहे MPSC मध्ये वारंवार विचारले जातात. मुंबई मॅरेथॉन आंद्रे डी ग्रास. टेक्नो पेंट्स कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? टेक्नो पेंट कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर जे आहे ते आपले खेळाडू क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांना केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या जलाशयाचे नामांतर श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असे करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. शिवसागर जलाशय जे आहे त्याचं नामांतर आता श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असे करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू झाली? पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन, आजपर्यंत सीटर होत्या, आता त्यांनी स्लीपर सुद्धा लॉन्च केली आहे. ती कुठून सुरू केली आहे ते ऑप्शन सी आहे योग्य उत्तर. हावडा ते गुवाहाटी या ठिकाणी जी आहे पहिली स्लीपर ट्रेन सुरू करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 8वा वेतन आयोग लागू करणारे भारतातील पहिले राज्य. आता जी ग्रुप बी एक्झाम झाली त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला आहे. तो योग्य उत्तर आहे आसाम. आसाम हे असे पहिले राज्य आहे की ज्यांनी
8वा वेतन आयोग लागू केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रेबीजला अधिसूचित रोग म्हणून घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? कोणता रोग आहे? रेबीज. रेबीजला अधिसूचित रोग म्हणून घोषित करणारे पहिले राज्य ऑप्शन सी कर्नाटक. कर्नाटक राज्याने जे आहे रेबीजला अधिसूचित रोग म्हणून घोषित केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फायनान्शियल इयर 2026 मध्ये भारतातील गुंतवणूक प्रस्तावांच्या यादीत प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा होता? तर योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याने जे काही 2026 मध्ये गुंतवणुकीचे जे काही प्रस्ताव होते त्याच्यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे आंध्र प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी भारतातील पहिली व्यावसायिक स्तरावरील AI क्लिनिक सेवा कुठे सुरू करण्यात आली आहे? व्यावसायिक स्तरावरील AI क्लिनिक सेवा जी आहे योग्य उत्तर आहे ग्रेटर नोएडा या ठिकाणी ऑप्शन सी येथे सुरू करण्यात आली आहे. विश्लेषण बघूया. भारतातील सरकारी आरोग्य व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने ग्रेटर नोएडा येथे पहिली AI क्लिनिक सेवा सुरू करण्यात आली आहे. या क्लिनिकमध्ये AIच्या सहाय्याने प्राथमिक निदान, रोगांचे विश्लेषण आणि डॉक्टरांना निर्णय घेण्यासाठी मदत केली जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन. सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन कोणत्या बँकेने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी त्रिपुरा ग्रामीण बँकेने जी आहे ती देशातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन सुरू केली आहे. ग्रामीण भागात बँकिंग सेवा पर्यावरणपूरक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी त्रिपुरा ग्रामीण बँकेने पहिली सोलर पॉवर ATM व्हॅन सुरू केली. ही ATM व्हॅन दुर्गम भागात रोख व्यवहार सुलभ करण्यासाठी उपयुक्त ठरते. हरित ऊर्जा जी ग्रीन एनर्जी आणि फायनान्शियल इन्क्लुजन यांचा एक उत्तम संगम आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील पहिले बटरफ्लाय सँच्युअर कोणत्या राज्यात सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे केरळ. अरलम बटरफ्लाय सँच्युरी केरळ हे भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाचा उपक्रम आहे. भारतातील पहिले बटरफ्लाय सँच्युरी केरळ. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील पहिली LNG डिझेल ड्युएल फ्युएल डेमो ट्रेन कुठून सुरू करण्यात आली? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी साबरमती. साबरमती येथून LNG डिझेल ड्युएल फ्युएल डेमो ट्रेन जी आहे ती सुरू करण्यात आली. पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली विकसित करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाचा टप्पा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. 2026 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले? तर एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. 2026 मध्ये एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 जे आहे ते पद्मश्री पुरस्कारांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी भारतातील पहिले ओपन सी केज ॲक्वाकल्चर प्रोजेक्ट कुठे सुरू करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अंदमान समुद्र श्री विजयपुरम येथे जे आहे ते ओपन सी केज ॲक्वाकल्चर प्रोजेक्ट सुरू करण्यात आले. भारतातील पहिल्या खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यपालन ओपन सी केज ॲक्वाकल्चर प्रोजेक्ट हा अंदमान समुद्रातील श्री विजयपुरम येथे सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सागरी मत्स्य उत्पादन वाढवणे, किनारी भागातील रोजगार निर्मिती करणे आणि ब्लू इकॉनॉमीला चालना देणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील पहिले क्रोनिक किडनी डिसीज रजिस्ट्री तयार करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ओडिशा राज्याने जे आहे ते पहिले क्रोनिक किडनी डिसीज रजिस्ट्री सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या रजिस्ट्रीमध्ये रुग्णांची अचूक माहिती उपलब्ध होऊन उपचार व आरोग्य धोरणे जे आहे ते अधिक प्रभावी बनणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी भारतातील पहिले BIS प्रमाणित नळाचे पाणी उपलब्ध करून देणारे शहर कोणते?
तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पुरी. पुरी येथे भारतातील पहिले हे भारतातील पहिले असे शहर आहे जेथे नागरिकांना BIS प्रमाणित नळाचे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा उपक्रम ड्रिंक फ्रॉम टॅप या संकल्पनेशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील पहिले AI कायदा AI बेसिक ऍक्ट लागू करणारा देश कोणता? सॉरी, जगातील पाहिजे होता इथं. योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया हा जगातील असा पहिला देश आहे ज्याने AI बेसिक ऍक्ट लागू केला, जो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुरक्षित, जबाबदार आणि नियमबद्ध वापरासाठी हा महत्वाचा कायदा आहे. इथं एवढं करेक्शन करून घ्याल, जगातील पाहिजे होत. जगातील पहिले AI दक्षिण कोरिया येथे लागू करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले स्वदेशी व खाजगी क्षेत्रात तयार करण्यात आलेले C-295 विमान कोणत्या कंपनीने तयार केले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, TASL. TASL म्हणजे त्याचं लॉंग फॉर्म आहे टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेड. या कंपनीने जे आहे ते भारतातील पहिले स्वदेशी व खाजगी क्षेत्रात तयार केलेले C-295 विमान आहे. भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने हा महत्वाचा टप्पा आहे. अगोदर सार्वजनिक क्षेत्र जे होतं ते विमान तयार करायचे, पण आता स्वदेशी व खाजगी यामध्ये आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर योग्य उत्तर आहे प्रेमप्रकाश. प्रेमप्रकाश यांनी 2026 मध्ये महत्वाच्या पुस्तकांच्या यादीमध्ये हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड. नेक्स्ट क्वेश्चन. ऑपरेशन त्राशिवन कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जम्मू काश्मीर. ऑपरेशन त्राशिवन ही जम्मू काश्मीर मधील दहशतवाद विरोधी कार्यवाही होती. तो आज 34 प्रश्न घेतलेले आहे. आज इथेच थांबूया. परत उद्या भेटू नवीन प्रश्नांसह.